गॅस संपलाय आणि गावात कुठेच मिळत नाहीये. आता दुकान कसं चालणार? माधव, काळजी नको करू. मी ब्लॅकने गॅस देतो, पण किंमत दुप्पट लागेल. नाही बालू, चुकीच्या मार्गाने मिळवलेला नफा मला नकोय. मी काहीतरी वेगळा मार्ग शोधेन. बाळा, संकट आलंय म्हणून डगमगू नकोस. आपली जुनी चूल अजूनही शाबूत आहे. हो आजी, चुलीवरचा वडापाव हीच तर खरी चव असेल. मी चटणी वाटते, तू लाकडं फोड. मेहनतीचं फळ नेहमीच गोड असतं. या चुलीच्या धुराने डोळे चुरचुरतायत, पण वास मात्र अप्रतिम येतोय. काय वेडेपणा आहे हा. या युगात कोण चुलीवरचा वडा खाणार? अरे वा, चुलीवरचा गरम गरम वडापाव. खूप दिवसांनी असा अस्सल वास आलाय. घ्या दादा, चव बघा आणि मगच पैसे द्या. शुद्ध कष्टाची चव आहे ही. अप्रतिम. गॅसवरच्या वड्यापेक्षा ही चुलीची चव कितीतरी पटीने भारी आहे. माझा ब्लॅकचा गॅस तर कुणीच घेत नाहीये. सगळे इथेच गर्दी करतायत. आजी, बघ, प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाला आज यश मिळालं. हो बाळा, धूर सहन केला कीच प्रकाशाची किंमत कळते. तुझा मार्ग कायम स्वच्छ ठेव. परिस्थितीवर मात करण्यासाठी भ्रष्टाचाराची नाही, तर जिद्द आणि प्रामाणिक कष्टाची गरज असते.